नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत टाईम मॅनेजमेंट, वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे 30 सिद्धांत. लेखक आहेत डॉक्टर सुधीर दीक्षित आणि अनुवाद केला आहे प्राजक्ता चित्रे यांनी. नवीन आवृत्तीची प्रस्तावना. या जगात फक्त एकच असा कोपरा आहे की ज्याला सुधारणे पूर्णपणे तुमच्या हातात आहे आणि तो म्हणजे तुम्ही स्वतः. ऑल्डर्स हॅलेक्स. टाईम मॅनेजमेंट या पुस्तकाचा वाचकांना भरघोस प्रतिसाद मिळाला, याचा मला अतिशय आनंद वाटत आहे. हे पुस्तक वाचकांसाठी इतके उपयुक्त ठरले की गेल्या 5 वर्षात त्याच्या अनेक आवृत्त्या हातोहात खपल्या. हे पुस्तक जरा जास्तच छोटे आहे, अशी तक्रार वाचक वारंवार त्यांच्या पत्रातून करत होते. पुस्तकाचा आकार जाणून बुजून छोटा ठेवला होता. जर वेळेच्या बचतीचे पुस्तक अनेक उपाय सांगायचे तर पुस्तक वाचण्यात फार वेळ जायला नको, हा विचार पुस्तकाचा आकार लहान ठेवण्यामागे होता. मात्र लेखकाला वाचकांच्या सल्ल्याचाही मान राखायला पाहिजे, याकरिता त्यांच्या मागणीनुसार आता पुस्तकाचा आकार थोडा मोठा केला आहे. अगदी थोडाच. मूळ आवृत्तीत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे 10 सिद्धांत सांगितले होते. या आवृत्तीत 30 सिद्धांत देत आहे, त्यामुळे वाचकांना याचा अधिक लाभ होईल. गेल्या 5 वर्षात मी ज्या नव्या गोष्टी शिकलो आणि ज्याचा वेळेच्या व्यवस्थापनासाठी फायदा होईल असे वाटलं, अशा सर्व गोष्टींचा समावेश या आवृत्तीत केला आहे. या आवृत्तीमधील एक महत्त्वाचा बदल म्हणजे जुन्या आवृत्तीतील मल्टीटास्किंग हा भाग वगळला आहे. नवीन संशोधनातून असे समजले आहे की मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळेला अनेक कामे करणे. पुरुषांना अवघड तर जातोय, शिवाय तसे करायला गेले तर कामाच्या गुणवत्तेवर आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. पब्लिशियन्स सायरसने म्हटले आहे की एका वेळी 2 कामे करायला जाल तर एकही काम धड होणार नाही. पुस्तकाच्या या नव्या स्वरूपासाठी मी प्रकाशक विकास रहेजा यांचे विशेष आभार मानतो. त्यांच्या सतत प्रेरणेशिवाय आणि आग्रहाशिवाय मी हे कार्य केलं नसतं. डॉक्टर सुधीर दीक्षित. तुम्ही नाही तर मग कोण? आता नाही तर मग केव्हा? अज्ञात. भाग पहिला. 3 मूलभूत प्रश्न. आजकाल वेळाची एवढी कमतरता का भासते? दिवस 24 तासांचा काळ, ज्यातला अधिकांश वायाच जातो. एम्ब्रोज बियर्स. आजकाल आपल्याला वेळ पुरत का नाही, यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? वेळेत कामे झाली नाहीत किंवा केली नाहीत तर आपली चिडचिड होते, संताप होतो, राग येतो, तणाव वाढतो. वेळ पुरत नाही म्हणून सगळेजण कायम घाई गडबडीत दिसतात. या सगळ्या भानगडीत मग ब्लड प्रेशर वाढतं, मानसिक संतुलन बिघडते आणि कधीकधी तर अपघातही होतात. वेळेची कमतरता हे आपल्या जीवनातील एक कटू पण अपरिहार्य सत्य आहे. आपल्या पूर्वजांना अशा टाईम मॅनेजमेंटची गरज कधी पडल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? मग आपल्यालाच का बरे या गोष्टीचा विचार करावा लागतोय? आपल्या पूर्वजांनाही दिवसाचे 24 तास मिळत होते. त्यांचा दिवस 48 तासांचा नव्हता. प्रत्येक पिढीला तर दिवसाचे 24 तास मिळतात, पण 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून वेळ अपुरा पडू लागला आहे आणि वेळेची ही कमतरता दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. हे किती विचित्र आहे ना? कारण 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून माणसाने वेळ वाचवण्यासाठी विविध उपकरणे शोधायला सुरुवात केली. 20व्या शतकापूर्वी कार, मोटरसायकल किंवा स्कूटर नव्हती. मात्र आपल्या पूर्वजांना कुठे जायची घाई नव्हती. गृहिणींच्या हाताशी मिक्सर, फूड प्रोसेसर किंवा मायक्रोवेव्ह अशा सोयी नसताना पाट्यावर मसाला वाटताना किंवा चुलीवर भाकरी भाजताना त्यांची कधी घाईगडबड नव्हती. पूर्वी वीज नव्हती, पण रात्र रात्र जागून कामेही करावी लागत नव्हती.
त्यावेळेचं जगणं साधं सोपं होतं, कारण तेव्हा माणसांचं दैनंदिन आयुष्य घड्याळाच्या काट्यावर अवलंबून नव्हतं. औद्योगिक क्रांतीनंतर कारखाने, ऑफिस आणि नोकरी या चक्रात माणूस सापडला तेव्हापासून तो घड्याळाचा गुलाम बनला. पूर्वी आयुष्य साधं सोपं होतं आणि आता ते गुंतागुंतीचं झालं. हेच आपल्या समस्येचं मूळ कारण आहे. पूर्वी आयुष्य संथ गतीने चालायचं. ते वेगवान झालंय. इंटरनेट आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे एका क्षणात आपण जगाशी जोडलो जातो. आता टीव्हीमुळे बटन दाबताच जगभराच्या बातम्या आपल्याला कळतात. कार, विमाने अशा प्रवासाच्या साधनांमुळे आता आपण जगाच्या पाठीवर कुठूनही कुठेही वेगाने पोहोचू शकतो. आता आपल्याजवळ 3G मोबाईलमुळे आपण हवे त्याशी बोलू शकतो, बघू शकतो. काही वेळा प्रश्न उत्तरापेक्षा अधिक महत्त्वाचे असतात. नॅन्सी विलार्ड अशा आधुनिक शोधांमुळे आपल्या जीवनाचा वेग वाढलाय आणि त्याचबरोबर वेळेच्या अभावांचं कारणही आधुनिक उपकरणाचे आहेत. त्यामुळे आपल्या जगाशी जोडले जातोय, पण कदाचित स्वतःपासून दूर जातोय. तुम्हाला तर खरोखरच वेळेचा सदुपयोग गांभीर्याने विचार करायला हवा असेल तर यावरचा साधा सरळ उपाय म्हणजे या आधुनिक उपकरणांपासून दूर राहा आणि परत एकदा जुन्या जीवनशैलीचा स्वीकार करा. असे केले तर तुम्हाला जगणे सोपे होईल. नाही म्हणजे तुम्ही मातीची चूल वापरा किंवा मुंबईपासून दिल्लीपर्यंत पायी जा असे नाही. मोबाईल, टीव्ही, इंटरनेट, चॅटिंग अशा वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींचा वापर कमी करा, एवढंच माझं सांगणं आहे. पूर्वी घड्याळ आपल्यावर हुकूमत गाजवत नव्हतं. याचं कारण म्हणजे बहुतांश लोकांकडे घड्याळच नव्हते. घड्याळाच्या गजराचीही त्यांना गरज नव्हती. कोंबड्याची बाग झोपेतून उठवायची. सकाळी उठून 8:18 ची लोकं पकडायचा ताण नव्हता. एखादे काम सकाळी 9च्या ऐवजी 9:15ला झालं तरी चालत होतं. काहीच फरक पडत नव्हता. पण आज मात्र पडतो. हे पुस्तक पुढे वाचायच्या आधी एक गोष्ट नीट समजून घ्या. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग याप्रमाणे वेळेचा अभाव ही देखील आधुनिक समस्या आहे आणि या समस्येचे मूळ आधुनिक जीवनशैलीत आहे. जर तुम्हाला या समस्येवर उपाय हवा असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल. लक्षात ठेवा, जग बदलणार नाही, बदलावं लागेल तुम्हालाच. जर तुम्ही तुमची जीवनशैली आणि विचारसरणी बदलली तर तुम्हाला आयुष्यातलं वेगळंच समीकरण बदलेल. अल्बर्ट आइन्स्टाईनने म्हटले होते, आपल्यासमोर ज्या महत्त्वाच्या समस्या ठाकलेल्या असतात त्या विचारांच्या ज्या पातळीवर आपण निर्माण केल्या त्याच पातळीवरून सोडवता येत नाही. आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे. आपले विचार बदला, जीवनशैली बदला आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करून तुमचं जीवन बदला. या संदर्भात आधुनिक व्यवस्थापन शास्त्रातले गुरु पीटर ड्रॅकर यांचा शब्द लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण वेळेचं व्यवस्थापन करू शकत नाही तोपर्यंत आपण कोणत्याच गोष्टीचे व्यवस्थापन करू शकत नाही. आधुनिक औद्योगिक युगातील सगळ्यात महत्त्वाचे यंत्र हे वाफेचे इंजिन नसून घड्याळच आहे. लुईस मॉमफोर्ड. प्रश्न दुसरा, आपल्याजवळ खरंच किती वेळ आहे? माझ्याजवळ थोडाही फावला वेळ नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता? हेलन केअर, लुईस पाश्चर, मायकेल एंजेलो, मदर टेरेसा, लिओनार्डो दा विंची, थॉमस जेफरसन आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याजवळ दिवसाचे जितके तास होते तितकेच तुमच्याही जवळ आहेत. एच. जॅक्सन ब्राऊन. विधात्याने माणूस घडवताना काही जणांना अधिक तर काही जणांना कमी सौंदर्य बहाल केले आहे. तसेच आपण बुद्धीच्या आणि संपत्तीच्या बाबतीत म्हणू शकतो.
सौंदर्य, पैसा, बुद्धी यांच्या बाबतीत कमी अधिक होऊ शकतं. मात्र वेळ ही गोष्ट अशी आहे की जी मात्र त्याने सर्वांना एकसारखी दिली आहे. एका दिवसाचे 24 तास वेळ ही अशी संपत्ती आहे जी बँकेत जमा करता येत नाही. वेळ पुढे सरकणं तुमच्या हातात नाही. घड्याळाच्या काट्यांबरोबर तुमचा वेळ पुढे पुढे सरकत राहतो आणि आपल्या हातातून निसटतो. या वेळेचा आपण कसा उपयोग करतो तेच फक्त आपल्या हातात आहे. वेळेचा सदुपयोग केला तर परिणाम चांगलेच होतात. दुरुपयोग केला तर वाईट परिणाम येतात. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणायला आपल्याकडे 24 तास असतात, पण वास्तविक एवढे तास आपल्याला मिळत नाही. खरं तर वेळेच्या मोठ्या भागांवर आपलं नियंत्रण नसतं. 8 तास झोपेत जातात आणि 2 तास खाणं-पिणं आणि इतर दैनंदिन गोष्टीत जातात. याचा अर्थ आपल्या हातात खरे तर 14 तास उरतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर 58% वेळेचं नियंत्रण करणं आपल्याला शक्य आहे. उरलेल्या 42 वर आपलं नियंत्रण नाही. सोयीसाठी असं सांगूया की 40% वेळावर आपला ताबा नाही, 60% वेळावर आहे. बहुतार्यांनी या संदर्भात अनेक शतकांपूर्वी जे म्हटले आहे ते अजूनही लागू पडतं. विधात्याने माणसाला 100 वर्षाचे आयुष्य दिले आहे. त्यातील निम्मे रात्रीत निघून जातात. उरलेल्या निम्म्यातील अर्धा भाग लहानपण आणि वृद्धावस्थेत खर्च होतात. जी काही 25 वर्षे उरतात त्यात माणसाला आजारपण, वियोग अशी अनेक दुःखे सहन करावी लागतात. नोकरी करावी लागते. त्यामुळे पाण्यावर उठणाऱ्या तरंगांसारखं चंचल असलेल्या आयुष्यात सुखाला काडी मात्र जागा नाही. वेळ ही अमूल्य गोष्ट आहे, कारण ती जगातील एकमेव अशी गोष्ट आहे की ती मर्यादित आहे. तुम्ही पैसा गमावलात तर तो परत मिळवू शकता. घर गमावलं तर ते परत मिळवू शकता. मात्र वेळ घालवला तर ते परत येत नाही. आपल्याजवळ आयुष्यात वेळ खूप कमी आहे आणि तो मर्यादित आहे. जर आपण आपलं आयुष्य 100 वर्षाचं मानलं तर आपल्या जीवनात 36,500 दिवसच असतात. आता लगेच हिशोब करा. या 35,500 दिवसातील तुमच्याजवळ किती दिवस उरलेले आहेत? या उरलेल्या किती दिवसात तुम्हाला तुमची ध्येयसिद्धी प्राप्त करायची आहेत? पुढे दिलेल्या सोप्या आकडेवारीनुसार तुम्ही स्वतःचं तुमच्याकडे किती दिवस शिल्लक आहे हे पडताळून पाहू शकता. जर तुम्हाला आयुष्यात काही बनायचं असेल, काही करायचं असेल, कमवायचे असेल तर वेळेचा जास्तीत जास्त सर्वोत्तम उपयोग कसा करता येईल ते शिकलं पाहिजे. कारण या भूतलावावरील आपल्याकडे असलेल्या मर्यादित वेळेत आपल्याला पैसा, प्रसिद्धी, सुख, यश हे सर्व काही हवं असतं आणि ते मिळवायचं असतं. गमावलेला पैसा स्वकष्टाने परत मिळवू शकता. गमावलेलं ज्ञान पुन्हा अभ्यासाने कमवू शकता. गमावलेलं आरोग्य औषधाने आणि संयमाने परत मिळवू शकता. मात्र गेलेला वेळ हा तुम्ही कायमचाच गमावलेला असतो. तो परत मिळवता येत नाही. सॅम्युअल स्माइल्स. कॅलेंडर फसवतं. आपण जितक्या दिवसांचा उपयोग करू तितकेच दिवस वर्षात असतात. एक व्यक्ती एका वर्षाला केवळ एकच आठवडा इतका उपयोग करू शकतो, तर दुसरी व्यक्ती एकाच आठवड्यात संपूर्ण वर्षाइतके मूल्य कमवतो. चार्ल्स रिचर्ड. प्रश्न 3. तुमचा वेळ किती मौल्यवान आहे? वेळ हे तुमच्या जीवनातलं एक नाणं आहे. तुमच्याकडे तेवढा एकच नाणं आहे आणि ते कसं खर्च करायचं हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. त्यामुळे सावध राहा, नाहीतर तुमच्याऐवजी दुसरे कोणीतरी ते खर्च करेल. कार्ल सँडबर्ग. वेळ ही संपत्ती आहे असं म्हटलं आहे, मात्र ही म्हण पूर्णपणे खरी नाही. खरी गोष्ट अशी आहे
की वेळ ही संपत्तीची शक्यता आहे. जर तुम्ही वेळेचा सदुपयोग केला तरच तुम्ही पैसा मिळवू शकता. या उलट तुम्ही जर वेळेचा दुरुपयोग केला तर पैसे कमवण्याची शक्यता तुम्ही गमावता. तुमच्याकडे असलेला वेळ किती किमतीचा आहे हे तुम्हाला खरंच नक्कीच माहीत असेल. नसेल तर पुढे दिलेल्या सूत्राचा प्रयोग करून जाणून घ्या. वेळेचा मोल जाणून घेण्याचं सूत्र. तुमच्या एका तासाचे मोल बरोबर तुमची कमाई भागिला कामाचे तास. तुमच्या कमाईला कामाच्या तासांनी भागल्यावर तुम्हाला तुमच्या एका तासाच्या वेळाचे आजचे मोल कळेल. समजा तुम्ही महिना 20,000 रुपये कमवत आहात आणि त्यासाठी महिन्याला 25 दिवस ते रोज 8 तास काम करावे लागत आहे. याचा अर्थ तुम्ही एकूण 200 तास काम करत आहात. याचा अर्थ तुमच्या एका तासाचे मूल्य होईल 20,000 कमाई भागिला 200 हे कामाचे तास बरोबर रुपये 100. या उदाहरणावरून असं लक्षात येईल की जर तुम्ही रोज 1 तास वाया घालवला तर याचा अर्थ तुम्हाला रोज रुपये 100चं नुकसान होईल. याचा अर्थ एका वर्षात तुम्ही 36,000 गमावला आहात. तुम्ही जर 2 तास वाया घालवत असाल तर याचा अर्थ तुम्ही वर्षाला रुपये 72,000 वाया घालवत आहात. अशा हिशोब केल्यावर तुमचे डोळे उघडतील. यावरून एकतर तुमच्या लक्षात येईल की वेळ वाया घालवल्यामुळे तुमचं केवढं आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे तुम्ही वेळ वाया घालवणार नाही. दुसरं म्हणजे या हिशोबावरून तुम्हाला असं वाटेल की आपल्या एका तासाचं सद्यस्थितीतलं मूल्य समाधानकारक नाही, तर ते वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. या सूत्राचा एकदाच प्रयोग करून तुमच्या जीवनात एक अभूतपूर्व परिवर्तन होईल. वेळेचा उपयोग करताना तुम्ही अधिक सावध राहाल. वेळ वाया घालवणं तुम्ही थांबवाल. तुमच्या हातात असलेल्या वेळेचा जास्तीत जास्त आणि चांगला उपयोग कराल. आधुनिक मनुष्य अशा गोष्टींसाठी पैसे कमवण्याच्या मागे वेड्यासारखे लागलेले आहेत की ज्यांचा आनंद वेळेच्या अभावी त्याला घेता येत नाही. फ्रँक एल. क्लर्क. कमी वेळात जास्त काम कसं करता येईल यावर उपाय शोधला आणि हे सर्व कशामुळे तर आपल्या कामाचं 1 मिनिटही वाया घालवल्यामुळे आपलं केवढं आर्थिक नुकसान होतंय हे समजल्याचा परिणाम म्हणूनच. माणूस खर्च करू शकत असलेल्या गोष्टींमधील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ. थिओफ्रेस्ट. भाग 2. वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे 30 सिद्धांत. 1. वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा पहिला सिद्धांत. वेळेचं लॉगबुक ठेवा. घड्याळाकडे बघत बसू नका. जे घड्याळ करतं ते तुम्ही करा. चालत राहा. सॅम्युअल लिव्हिन्सन्स. ज्याप्रमाणे तुम्ही पैशाचं अंदाजपत्रक बनवता तसंच वेळेचंही अंदाजपत्रक बनवा. ते बनवताना आपले पैसे कुठे खर्च होत आहेत याचा हिशोब ठेवावा लागतो. वेळेच्या बाबतीतही हेच धोरण ठेवा. एका डायरीत एका आठवड्यात कोणत्या कामावर किती वेळ घालवायचा आहे याच्या नोंदी ठेवा. ड्रायव्हरच्या भाषेत त्याला लॉगबुक म्हणतात. गाडी किती किलोमीटर चालली आणि कुठपर्यंत चालली याचा हिशोब ते त्यात लिहितात. वेळेच्या अशा लॉगबुकमध्ये तुम्ही जेवढा बारीक-सारीक हिशोब लिहाल तितका तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. या लॉगबुकमध्ये पहिल्या स्तंभात त्या कामासाठी घालवलेल्या वेळेचा हिशोब लिहा. म्हणजे एखादी महत्त्वाची गोष्टीची नोंद सुटून जाणार नाही. तुम्ही कॉम्प्युटरवर एक्सेल शीट किंवा इतर कुठल्याही सॉफ्टवेअर वापरून करू शकता. यात 1 आठवड्यातील प्रत्येक तासाचा तपशील लिहा. मी खात्रीने सांगतो की हे लॉगबुक लिहिल्यावर तुमचे डोळे उघडतील. आपण आपला वेळ कुठल्या कामावर जातो हे तुमच्या लक्षात येईल. मोबाईलचं कॉल रजिस्टर रात्री बघा. त्यावरून तुम्हाला कळेल इंटरनेटवर किती वेळ किती घालवलाय.
ते देखील तुम्हाला त्यावरील घड्याळावर बघून कळेल. एका आठवड्यानंतर रविवारी निवांतपणे बसून वेळेच्या सगळ्या नोंदींचे विश्लेषण करा. असं केल्याने तुम्ही इंटरनेट, मोबाईल, टीव्ही, भेटीगाठी यासाठी किती वेळ घालवला हे तुम्हाला कळेल. माणूस मुळात आळशी असतो, त्यामुळे तुमचं मन अशा प्रकारच्या विश्लेषणाच्या भानगडीत न पडण्याचे मार्ग शोधण्यात प्रयत्न करेल. तुम्ही असाही विचार कराल की लॉगबुक ठेवण्याची गरज काय? तुमचा वेळ कुठे जातो हे तुम्हाला तर व्यवस्थितच कळतंय. मात्र असा विचार अजिबात करू नका. लॉगबुक एक महत्त्वाचा पाया आहे, ज्यावर तुम्ही वेळेच्या नियोजनाची इमारत उभी करू शकता. त्यामुळे तुम्हाला शिस्त लावा आणि वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाच्या दुसऱ्या सिद्धांतापर्यंत पोहोचण्याआधी लॉगबुक ठेवा. लॉगबुक हे तुम्ही खर्च केलेल्या वेळेचा एक्स-रे आहे. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा डॉक्टर आजाराचं मूळ शोधण्यासाठी मेडिकल टेस्ट आणि एक्स-रे करायला सांगतात. एक्स-रेप्रमाणे लॉगबुक वेळेच्या बाबतीत आवश्यक आहे, कारण तुमच्या विश्लेषणातून तुम्हाला नियोजनाची समस्या काय आहे हे बारकावे कळतील. समस्येच्या मुळाशी जाता येईल. जो इतिहास तुम्ही आज घडवता फक्त तोच मौल्यवान असतो. हेनरी फोर्ड. जे करण्याची शक्ती आपल्याकडे आहे ते न करण्याची शक्ती आपल्याकडे आहे. ॲरिस्टॉटल. वेळेच्या नियोजनासाठी सर्वप्रथम तुमचा वेळ कुठे आणि किती खर्च होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. तुम्ही केलेली कोणती कामे महत्त्वाची आहे आणि कोणती महत्त्वाची नाही, कुठून वेळ काढता येईल आणि कोणती कामे पूर्ण किंवा अंशतः सोडून देता येईल याचे विश्लेषण लॉगबुकमध्ये तुम्हाला करता येईल. जीवनातील एक नियम आहे, एखादी गोष्ट करण्यासाठी कोणतीही जुनी गोष्ट करणं सोडून द्यावी लागते. तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याची किंमत चुकवावी लागते. तुम्हाला जर वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोग करायचा आहे तर त्यासाठी आवश्यक ती किंमत चुकवावीच लागेल. जुन्या गोष्टी सोडण्यासाठी मनावर दगड ठेवून, भावना बाजूला ठेवून आपण काय करत आहोत याचं विश्लेषण करा. सर्जन शस्त्रक्रिया करताना ज्याप्रमाणे चलबिचल न होता चाकूने शस्त्रक्रिया करतो, तेवढीच निर्ममता तुमच्या मनात हवी. फालतू गोष्टीत वेळ घालवणं हे कसं योग्य आहे ते तर्क वापरून सिद्ध करण्याच्या मोहाला बळी पडू नका. लॉगबुकमध्ये वेळेचा हिशोब लावताना त्याचं विश्लेषण निपक्षपातीपणे करा. जणू काही तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या वेळेचा हिशोब करत आहात. कोणत्या गोष्टीत तुमचा निरर्थक वेळ वाया जातोय किंवा गरजेपेक्षा जास्त वेळ तुम्ही कशात घालवला आहे, कोणत्या गोष्टी करणं पूर्णपणे सोडून देणं आणि काही गोष्टींमधील अनावश्यक वेळ काढून टाकता येईल हे विश्लेषण उद्दिष्ट आहे. याबाबतीत गंभीरपणे विचार करा, कारण काही गोष्टी टाळून वेळ काढल्याशिवाय नवीन गोष्टी करायला वेळ मिळणं शक्य नाही. पुढच्या सिद्धांतात तुम्ही तुमचे आर्थिक लक्ष्य निश्चित करा. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी तुम्हाला ज्यादा वेळ काढण्याची गरज भासणार आहे. जर तुम्ही जुन्या अनावश्यक गोष्टी करणं सोडलं तर तुम्हाला नवीन गोष्टी करण्यासाठीचा जादा वेळ मिळू लागतो. वेळेच्या हिशोबाचं विश्लेषण करताना ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसतील त्या खाली लाल पेनाने रेघ मारा. जे लोक स्वतःच्या वेळेचा सर्वात जास्त अपव्यय करतात ते सर्वात अधिक वेळ कमी पडतो म्हणून रडगाणं गात असतात. जी. डे. ला ब्रुअर. टीव्ही बघणं, मोबाईलवर बोलणं, मित्रांबरोबर पार्टीत जाणं या गोष्टी अशा प्रकारे अनावश्यक असू शकतात. जर तुम्ही अगदी गंभीरपणे विश्लेषण केलं तर अशी कितीतरी उदाहरणं तुमच्या लक्षात येईल. चुटकीसरशी मग तुम्ही काही तास नवनिर्मितीसाठी मिळवू शकाल. ज्या गोष्टी करण्यातून तुमच्या हाती काहीच लागत नाही अशा अनावश्यक गोष्टीला वेळ उपयुक्त गोष्ट करण्यासाठी तुम्ही कमी आणू शकता. असं बघा,
वेळेचं लॉगबुक ठेवण्याआधी जर तुम्हाला कोणी विचारलं असतं की तुम्ही, याचं मुख्य कारण असं आहे की आपण काही चुकीचं करत आहोत याबाबत तो अनभिज्ञ असतो. आपण काही चुकीचं करतोय हे त्याला माहीत असतं, तर त्याने ती गोष्ट केलीच नसती. वेळेच्या नियोजनाच्या बाबतीत असं होतं. तुमचा दोष नसतो. तुमचा किती वेळ अनावश्यक खर्ची पडतोय आणि कुठे पडतोय याचं तुम्हाला भान नसतं. लॉगबुकमध्ये हा हिशोब लिहाल तेव्हा तुम्हाला ते भान होईल. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा पहिला सिद्धांत म्हणजे लॉगबुक लिहायला सुरुवात करा. 8 तास नोकरी आणि 8 तास झोपेनंतर उरलेले 8 तास कुठे हरवून जातात हे समजणारही नाही. डग लार्सन. वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा सिद्धांत दुसरा. आर्थिक ध्येय ठरवा. ध्येय ठरवल्यामुळे तुमच्या योजनेला एक स्वरूप येतं. योजनेमुळे कोणते कार्य करायचे ते ठरते. कार्यामुळे परिणाम साध्य होतात आणि परिणामांमुळे तुम्हाला यश मिळते. हे सर्व ध्येय निश्चितीपासून सुरू होते. शाद हेम्स्टेटर. ध्येय जर निश्चित नसेल तर तुमचे यशही अनिश्चित आहे. आपल्याला कुठे पोहोचायचे आहे हेच जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. एखाद्या प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्याला कुठे जायचे आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. याचप्रमाणे तुम्हाला आर्थिक क्षेत्रात आपल्याला कुठे पोहोचायचं आहे हे देखील माहीत पाहिजे. जर तुम्ही तिथे पोहोचू शकाल, जर तुम्ही तुमचे क्षितिज ठरवले नाही तर क्षितिजाला गवसणी घालण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार? त्या दिशेने प्रयत्न कसे करणार? जर तुम्हाला आयुष्यात काही करायचे असेल तर त्यासाठी ध्येय निश्चिती हवीच. ध्येय 2 प्रकारचे असतात, सामान्य ध्येय आणि निश्चित ध्येय. सामान्य ध्येयाचे स्वरूप पुढील प्रमाणे असते. मी आणखी जास्त मेहनत करीन आणि मी माझे कौशल्य वाढवीन. मी माझी योग्यता वाढवीन इत्यादी. दुसऱ्या बाजूला निश्चित ध्येय पुढील स्वरूपाची असतात. मी रोज 8 तास काम करीन किंवा मी दर महिना 20,000 रुपये कमवीन. मी सॉफ्टवेअर डिझायनिंग कोर्स करेन. जे ध्येयाला मोजता येते ते ध्येय निश्चित असते. तुमचे लक्ष जेवढे स्पष्ट असेल तेवढे त्याच्या सफलतेची शक्यता जास्त स्पष्ट. आर्थिक ध्येय किती महत्त्वाचे असते त्याचे एक उदाहरण बघूया. एका सेल्समॅनची पत्नी बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होती. जे असताना सेल्समॅनने त्या वर्षी त्याच्या सर्वसामान्य क्षमतेपेक्षा जवळजवळ दुप्पट माल विकला होता. त्याला जेव्हा त्याच्या यशाचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याच्यापुढे जेव्हा हॉस्पिटलचे बिल आले तेव्हाच त्याला कळले की एवढे बिल चुकवायचे असेल तर त्याला किती माल विकावा लागेल. या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा एखादा माणूस निश्चित करतो तेव्हा तो आपले आर्थिक लक्ष्य पूर्ण करू शकतो. यासाठी गरज आहे ती त्याच्यापुढे निश्चित ध्येय असण्याची. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दुसरा सिद्धांत आहे आर्थिक लक्ष्य ठरवा. श्रीमंत होण्याचा अर्थ आहे पैसा असणे. अत्यंत श्रीमंत असण्याचा अर्थ आहे वेगळं असणे. मार्गरेट बोनाने. टाइम मॅनेजमेंट. आर्थिक लक्ष्य निश्चित करणे अगदी सोपे आहे. सर्वप्रथम तुम्हाला दर महिना किती पैसे कमवायचे आहे ते ठरवा. मग गणिताचा वापर करून तेवढे पैसे कसे कमवायचे ते ठरवायचे. उदाहरणार्थ, एखाद्या दुकानदाराला दर महिना 10,000 रुपये कमवायचे असतील आणि एक वस्तू विकून त्याला 50 रुपये नफा मिळत असेल तर हिशोब सोपा आहे. त्याला दर महिना 200 वस्तू विकायच्या आहेत. 10,000 भागिले 50. जर महिन्याचे 25 दिवस काम करत असेल तर त्याला रोज 8 वस्तू विकाव्या लागतील. एकदा काही आकडा निश्चित झाला की तो कामात टाळाटाळ करू शकत नाही. मूड नाही, बोर झालो या सबबी सांगता येणार नाही, कारण त्याच्या पुढे कागदावर मांडलेला हिशोब त्याला सांगत आहे की रोज एवढे काम त्याला करायचे आहे. लक्ष्य निश्चित झाले की तुम्हाला प्रत्येक क्षणी तुमच्या प्रगतीचे किंवा ती समाधानकारक आहे किंवा नाही याचे भान राहते. वर दिलेल्या उदाहरणाचा विचार करायचा तर 8 वस्तू
विकल्यावर दुकानदाराला आपले त्या दिवसाचे लक्ष्य पूर्ण केल्याचे समजते. पण तसे नाही झाले तर दुसऱ्या दिवशी 8 पेक्षा जास्त वस्तू विकायच्या आहेत हे देखील लक्षात येते. आर्थिक लक्ष्य 2020 क्रिकेट मॅचच्या उद्दिष्टाप्रमाणे असते. नंतर खेळणाऱ्या टीमला आपले उद्दिष्ट काय आहे ते माहीत असते. आपण कुठे चाललो आहोत ही माहीत असणाऱ्या माणसाला जगातील प्रत्येक व्यक्ती बाजूला सरकून वाट करून देते. डेव्हिड जॉर्डन. जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी किती धावा करायच्या आहेत? प्रत्येक ओव्हरनंतर अपेक्षित सरासरी कमी जास्त होते. हेच आपण मासिक किंवा वार्षिक आर्थिक उद्दिष्टाच्या बाबतीतही म्हणू शकतो. आर्थिक लक्ष्य बनवणे आणि त्या संदर्भात आपली प्रगती तपासून बघणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळा आपण यासाठी अनभिज्ञ असतो. आपल्याला वाटते की आपण फार मेहनत करतो किंवा यापेक्षा जास्त मेहनत करणे शक्य नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टाचा अर्थ नेहमी यश असा होत नसतो. यश मिळवण्यासाठी आपले कष्ट योग्य दिशेने होणे महत्त्वाचे असते. आर्थिक विश्लेषणातून आपले कष्ट योग्य दिशेने होत आहे किंवा नाही ते देखील कळते. तुमचा इनपुट किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर तुमचं आउटपुट किती आहे हे महत्त्वाचे आहे. याचाच अर्थ तुम्ही किती मेहनत करता हे महत्त्वाचे नसून त्यात तुम्हाला किती यश मिळते हे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही काढत असलेले पीक तुम्हाला पसंत नसेल तर जे बीज तुम्ही पेरताय ते तपासून बघा. वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा सिद्धांत 3. सगळ्यात महत्त्वाचे काम सर्वात आधी करा. मूर्ख व्यक्ती जे काम शेवटी करते तेच काम बुद्धिमान व्यक्ती ताबडतोब करते. दोघेही एकच काम करतात, फरक फक्त वेळेचा असतो. आपल्या दिनचर्येत बरेचदा असे होते की आपल्यासमोर जे काम येते ते आपण करायला लागतो. त्यामुळे आपला सगळा वेळ छोटी छोटी कामे उरकण्यात संपून जातो. आपली महत्त्वाची कामे फक्त याच कारणामुळे होत नाहीत की आपण कमी महत्त्वाची कामे करण्यात गुंतलेलो असतो. महत्त्वाकांक्षी माणसाने या बाबतीत जागरूक राहावे, कारण यश मिळण्यासाठी महत्त्वाचे काम आधी करणे आवश्यक असते. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की यश हे बिनमहत्त्वाच्या कामामुळे मिळत नसून महत्त्वाचे काम केल्याने मिळते. त्यामुळे आपल्या कामाचा अग्रक्रम स्पष्ट ठरवा आणि बिनमहत्त्वाच्या कामात वेळ घालवू नका. म्हणून वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा सिद्धांत 3 आहे. सगळ्यात महत्त्वाचे काम सर्वात आधी करा. वेळेच्या संदर्भात कामाचा अग्रक्रम ठरवण्याचे एक उदाहरण बघूया. एक प्रसिद्ध संगीतज्ञ जेव्हा व्हायोलिन वाजवायला शिकत होत्या तेव्हा आपली प्रगती समाधानकारक नाही असे त्यांना जाणवले. याचे कारण जेव्हा त्यांनी शोधले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की संगीताचा अभ्यास करण्याआधी त्यांचा वेळ घर साफ करणे, सामान जागेवर ठेवणे, स्वयंपाक करणे यात जातो आणि मग व्हायोलिनचा अभ्यास करायला वेळ कमी पडतो. हे लक्षात आल्यावर त्यांनी ठरवले की त्यांच्यासाठी संगीत सर्वात महत्त्वाचे असल्याने सगळ्यात आधी संगीताचा अभ्यास करायला त्यांना बाकी सारी कामे करायची. अशा प्रकारे स्वतःला शिस्त लावल्याने त्यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली, कारण आता सगळ्यात महत्त्वाचे काम अग्रक्रमाने करत होत्या. या उदाहरणावरून ही गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक महत्त्वाकांक्षी माणसाला सगळ्यात महत्त्वाचे काम सर्वात आधी केले पाहिजे. मात्र त्यासाठी कोणते काम महत्त्वाचे ते त्याला माहीत पाहिजे. त्याच्याजवळ कामांच्या अग्रक्रमाची योजना तयार पाहिजे. असे करणे अगदी सोपे आहे. एका डायरीत ABC असे 3 कॉलम तयार करा. एका कॉलममध्ये आपले सर्वात महत्त्वाचे काम लिहा. असे काम की जे करणे तुम्हाला अनिवार्य वाटते. B कॉलममध्ये अनिवार्य नाही पण करणे महत्त्वाचे आहे अशा कामाची नोंद करा. C कॉलममध्ये अनिवार्य नाही आणि महत्त्वाचेही नाही अशा सामान्य कामांच्या नोंदणी करा. त्याने रिकाम्या विहिरीत रिकामी बादली सोडण्यात अख्खे आयुष्य घालवले आणि आता ती वर काढण्यात आपले म्हातारपण वाया घालवत आहे. सीडन स्मिथ. दिवसाची सुरुवात A कॉलममधल्या पहिल्या कामाने करा. म्हणजेच A1 हे काम सर्वात आधी करा. हे काम सर्वात अनिवार्य असेल. ते काम झाले की त्याच्या कॉलममधील दुसरे काम करायला घ्या. अशा प्रकारे A कॉलममधील सर्वच कामे पूर्ण झाल्यावर
ए नंतर बी कॉलममधील कामे करा आणि वेळ उरला तर सी कॉलममधली कामे करा. महत्त्वाचा क्रम ठरवताना आपल्या प्राथमिकतानुसार कामाची यादी बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबतीत रॉबर्ट जे मॅकने यांचे म्हणणे असे आहे की बरीच मोठी ध्येय साध्य न होण्याचे कारण म्हणजे आपण छोट्या गोष्टी आधी करण्यात वेळ वाया घालवतो. बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दातील सर्वात दुःखी शब्द म्हणजे मी हे काम करू शकलो असतो. व्हिटियर. वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा चौथा सिद्धांत. प्रवासाच्या वेळेचा भरपूर उपयोग करा. यशस्वी व्यक्ती अशी कामे करण्याची सवय लावतात जी कामे अयशस्वी लोक करू पाहत नाही. वस्तुतः यशस्वी लोकांनाही ही कामे पसंत नसतात, मात्र आपले ध्येय लक्षात ठेवून त्या नावडत्या कामांपासून ते पळ काढत नाही. E.M. ग्रे. प्रत्येक यशस्वी व्यक्ती त्याच्याजवळ असणाऱ्या 24 तासांचा पुरेपूर वापर करू पाहते. त्याच्या पूर्ण दिनचर्येच्या केंद्रस्थानी वेळेचा पुरेपूर उपयोग करणे हा विचार असतो. माईक मरडॉक यांनी म्हटले आहे, तुमच्या भविष्याचे रहस्य तुमच्या दिनचर्येत लपलेले आहे. प्रवास हा तुमच्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. आज प्रत्येक व्यक्तीला प्रवास करावाच लागतो. त्यात त्यांना बराच वेळ मिळतो. फरक असा असतो की जेव्हा सामान्य माणूस प्रवास करताना हातावर हात ठेवून बसतो, त्यावेळी यशस्वी माणूस आपल्या बहुमूल्य वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करत असतो. म्हणून वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा चौथा सिद्धांत आहे प्रवासाच्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करा. महात्मा गांधी प्रवासात झोप काढून घेत असत, जेणेकरून उठल्यावर ते ताजेतवाने राहतील. नेपोलियन जेव्हा आपल्या सेनेसोबत युद्ध करायला जात तेव्हा तो प्रवासात पत्र लिहून वेळेचा सदुपयोग करत. एडिसन आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून जेवढे जागरूक असत ते रेल्वेतून प्रवास करतानाही ते प्रयोग करण्यात गुंतलेले असत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स प्रवासादरम्यान मोबाईलवर आवश्यक फोन करून वेळेचा सदुपयोग करत आणि या सिद्धांताला पुष्टी देताना बिल गेट्स तर त्यांच्या गॅरेजमध्ये आफ्रिकेचा नकाशा टांगला होता, जेणेकरून गाडीचे ॲग्रेशन बंद करताना किमती सेकंदही वाया जाऊ नये. उलट नकाशा वाचण्यात त्यांचा सदुपयोग व्हावा. वेळेच्या बाबतीत सगळे यशस्वी लोक जागरूक असतात, कारण वेळेत खूप सामर्थ्य आहे आणि त्याचा सदुपयोग केला तर यशाची संभावना नक्कीच आहे, हे त्यांनी ओळखलेले आहे. तुम्ही आम्ही देखील प्रवासाच्या वेळेचा फायदा करून घेऊ शकता. नोकरदार माणसांचा घर ते ऑफिस या दरम्यान बराच वेळ जातो, तर सेल्समॅन लोक तर त्यापेक्षाही अधिक वेळ प्रवासात घालवतात. आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आपण 2.5 तास प्रवासात घालवत असू तर त्याचा अर्थ आपल्या आयुष्याचा 10% भाग प्रवासात जातो. या वेळेत काही मौल्यवान काम करून तुम्ही तो सार्थकी लावू शकता. असं बघा, प्रवासात लोक मोबाईलवर गाणी ऐकत बसतात किंवा वर्तमानपत्र वाचत गप्पा मारत वेळ घालवतात. मात्र या वेळेत प्रेरणादायी पुस्तक वाचत, शैक्षणिक ध्वनिफिती ऐकून किंवा तत्सम काही काम केल्याने ध्येयपूर्तीकडे ते अधिक वेगाने जाऊ शकतात, हे त्यांना कळत नाही. अभ्यास दर्शवतात की विक्रेत्याच्या कामातील 45% वेळ हा प्रवास करण्यात जातो. उघडतच आहे, जो सेल्समॅन प्रवासादरम्यानच्या या वेळेचा सदुपयोग करू शकतो तो त्याच्या इतर साथीदारांपेक्षा तुलनेने अधिक यशस्वी होतो. वाट बघायला आपल्यापैकी कोणालाच आवडत नाही, मात्र कधीकधी आपला नाईलाज असतो. बस, ट्रेन किंवा कोणातरी व्यक्तीची वाट बघायची वेळ आपल्यावर येते. यासाठी आपल्याकडे अशा काही किरकोळ गोष्टींची यादी तयार हवी ज्या आपण वाट बघण्याच्या वेळेत उरकवू शकतो. आपल्या ब्रीफकेसमध्ये जर अशी छोटी मोठी कामे तयार असतील तर वाट बघणे त्रासदायक होणार नाही आणि त्यावेळी आपले काम होतील. जर तुम्हाला वेळेचे मोल नसेल तर तुमचा जन्म प्रसिद्धीसाठी झालेला नाही. मार्किस डे वॉव्हेनग्यूर, प्रसिद्ध ब्रिटिश ॲस्ट्रोफिजिस्ट, आकाश पदार्थ विज्ञानशास्त्र
हर्मेन बॉन्ड्री यांचा इतका प्रवास करावा लागायचा की त्यांचा वेळेत ते आफ्रिकेची कामे करून टाकत. एकदा एका युरोपियन विमानतळावर विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. त्यावेळी त्यांनी त्यांचा एक रिसर्च पेपर लिहून पूर्ण केला. त्याला म्हणतात प्रवासादरम्यान वेळेचा सदुपयोग. जेव्हा तुम्हाला एखादे काम करण्याची प्रबळ इच्छा होते तेव्हा वेळ मिळतोच. याबाबतीत फ्रेडरिक नीत्शे यांचे वाक्य लक्षात ठेवा. जेव्हा एखाद्या माणसाकडे ठेवायला जास्त सामान असते तेव्हा दिवसाच्या पोशाखाला 100 खिसे असतात. तुम्ही वेळेकडे लक्ष दिले तर वेळेचेही तुमच्याकडे लक्ष पुरवते. आपल्याला दररोज 2 कामांमध्ये थोड्या वेळेचा अवधी मिळतच असतात. बहुतांश लोक तो वेळ वाया घालवतात. चार्ल्स गॅबेल कोल्टन. वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 5वा सिद्धांत. इतरांवर कामे सोपवा. डेलिगेशन. छोट्या उद्योजकांना टाइम मॅनेजमेंट हा विषय म्हणजे डोकेदुखी असते. कारण छोट्या कामापासून ते मोठ्या कामापर्यंत सगळी कामे त्यांना स्वतःलाच करावी लागतात. नॉर्मन स्कॅब्रोज. कोणीही माणूस एकटा सगळे काही करू शकत नाही. तरीही मात्र अनेक जण स्वतः सगळी कामे करायचा प्रयत्न करतात. ते त्यात यशस्वी होत नाहीत हे उघड आहे. प्रत्येक व्यक्तीला असेच वाटते की आपली महत्त्वाची कामे आपणच करावीत. मात्र एका विशिष्ट पातळीवर ते पोहोचले की त्यापुढे यश मिळवण्यासाठी दुसऱ्यांवर कामे सोपवणे अपरिहार्य आहे. व्यवसायाच्या सुरुवातीला ती व्यक्ती सारे काम स्वतःच करेल ते ठीकच आहे. परंतु एकदा का बिझनेस वाढू लागला की सहकाऱ्यांशिवाय प्रगती होऊ शकत नाही. अशा वेळी जर त्याने योग्य सहकारी शोधून त्याच्यावर काम सोपवले, डेलिगेशन तंत्र अंमलात आणले तर तो प्रगती करू शकतो. जर तो हे करायला शिकला नाही तर भविष्यात त्याच्या प्रगतीची शक्यता धूसर होते. मात्र दुसऱ्यावर महत्त्वाचे काम सोपवणे ही सोपी गोष्ट नाही. दुसऱ्या व्यक्तीची बुद्धी, क्षमता आणि निष्ठा यावर विश्वास टाकणे सोपे नाही. मात्र मोठे यश मिळवायचे असेल तर असे करणे हे अपरिहार्य आहे. त्यानंतर तुम्हाला खरे यश मिळू शकते कारण तुमच्या कामाचा भार सांभाळायला कोणीतरी तुमच्याबरोबर असते. त्याच्याजवळ आता एक टीम तयार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक वेळ मिळतो. त्याचा उपयोग करून तुम्ही आणखी वेगाने तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 5वा सिद्धांत आहे इतरांवर काम सोपवा. पण बहुतांशी लोकांची समस्या म्हणजे ती सगळी कामे स्वतःच करायला जातात. दुसऱ्यांवर काम सोपवणे त्यांना जड जाते. त्यांना वाटते त्यांच्यापेक्षा मीच हे काम चांगल्या प्रकारे करू शकतो किंवा त्यापेक्षा मी हे काम झटकन करू शकतो. त्यांना हे समजत नाही की मोठे यश मिळवायचे असेल तर दुसऱ्यांवर काम सोपवावेच लागते. मग हे त्यांना आवडो किंवा न आवडो. प्रगतीच्या मार्गावर एक असे वळण येते की भविष्यातील प्रगतीसाठी दुसऱ्यावर काम सोपवण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून दुसऱ्यावर काम सोपवण्याची कला शिकून घेणं चांगले. काम सोपवण्यासाठी तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे, एखादी योग्य व्यक्ती शोधून त्यावर आपले काम सोपवायचे आहे. म्हणजे हे काम चांगल्या प्रकारे करण्याची क्षमता आणि इच्छा असलेली व्यक्ती शोधायची. मग त्याला काय करायचे, कसे करायचे आणि कधीपर्यंत करायचे हा तपशील द्या. त्यानंतर तुम्ही त्याला किती तारखेला काम दिले आणि ते कधी पूर्ण करून घ्यायचे याची नोंद डायरीत करा. डेलिगेशन किंवा काम सोपवणे इतके सोपे आहे. सोपवलेल्या कामाच्या प्रगतीवर देखरेख करणे चांगली गोष्ट आहे. पण त्यात तुमचा वेळ वाया जातो आणि समोरच्या माणसाला आपल्यावर विश्वास नाही या भावनेने वाईट वाटते. याकडेही लक्ष असू द्या. काम सोपवण्याच्या कलेत तरबेज होण्यासाठी 2 गोष्टींची गरज आहे. कोणत्याही गोष्टी इतरांवर सोपवता येतील आणि त्या कोणावर सोपवता येतील हे माहीत करून घ्या. फक्त कोणतीही गुप्त आणि अत्यंत महत्त्वाचे काम दुसऱ्यावर न सोपवता स्वतः करा. श्रीमंत लोक वेळेमध्ये गुंतवणूक करतात. गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात. वॉरन बफेट. जी माणसे छोटी छोटी कामे करण्यात गुरफटलेली असतात ती माणसे मोठी कामे करू शकत